Good afternoon, students. Welcome to the next session on our subject, that is basics of civil engineering, in which in our previous session, we have started with the point that is role of civil engineers whenever he is going to work on the site. So which kind of role or what are the role which is being played by the civil engineer? Okay. So it may be preparation of your layouts, it may be the preparation of your plan, then maintenance of the structure, then preparing the estimate of the structure, preparing the building plans, okay, then taking the technical approval. So that part we have discussed. That is nothing but the role of civil engineer: design, analysis, construction, maintenance, preparing the plan, preparing the layouts, getting the approvals, then preparing the estimate, okay, and resolving the disputes related to the land. Okay, so this is the role actually played by the engineer whenever he is going to work on the site. Okay, after that we have started our session with the different construction steps that you must understand whenever you are going to work on the site. Okay, so which basic steps are just 10-15 slides I have added in this presentation, so as to have a good knowledge, or some you must have some idea about the different construction steps. Okay, that is to be followed whenever you are going to start your own project. म्हणजे भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घराचं बांधकाम करायला जाताल त्यावेळेस काय काय स्टेप्स असल्या पाहिजेत, सुरुवात तुम्ही कुठून करणार आहात. ठीक आहे, आता या गोष्टींबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. ठीक आहे, तर यातली पहिली जी स्टेप आहे आपली कन्स्ट्रक्शन स्टेप, ज्याला तुम्ही साईट क्लिअरन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, अँड इट्स लेवलिंग. सो आवर फर्स्ट कन्स्ट्रक्शन स्टेप इज नथिंग बट द साईट क्लिअरन्स अँड इट्स लेवलिंग. मग आता साईट क्लिअरन्स म्हणजे काय? सो वॉट एव्हर द ट्रीज, स्मॉल ट्रीज और द श्रब्स, जी काही छोटी छोटी झाडं असतील, झुडपं असतील किंवा मोठं झाड असेल, जे तुमच्या ओपन लँड मध्ये आधी होतं, ठीक आहे, तुमच्या जागेवरती आधी होतं, परंतु तुम्हाला आता कन्स्ट्रक्शन करायचं आहे, तर मग तुम्ही काय करताय? ही जी काही छोटी छोटी झाडं आहेत, गवत आहे, हे तुम्ही रिमूव्ह करता, कट करता विथ द हेल्प ऑफ सम जेसीबीज और सम एक्सकॅव्हेटर्स. यू आर गोइंग टू कम्प्लिटली रिमूव्ह इट. what actually you are going to do? Completely remove that particular trees or the shrubs. एक आधी जिथे झाडं झुडपं होते तिथे तुम्ही प्लेन ग्राउंड तयार करताय. ठीक आहे, so this is the first step, basic step that you need to follow whenever you are going to start your own construction. नवीन घर बांधायचं असेल तर आधी तुम्हाला साईट ती क्लिअर करावी लागते. आता ही का क्लिअर करावी लागते? ही साईट जी आहे ही आपण का क्लिअर करतो? कारण जर तुमच्या झाडाची मुळं जर खोलवरती जमिनीमध्ये असतील आणि त्यावरती जर तुम्ही बांधकाम करण्याचा जर प्रयत्न केला, ठीक आहे, सो इट विल अफेक्ट द सॉइल बाइंडिंग. ठीक आहे, इट विल अफेक्ट युअर कन्स्ट्रक्शन डेफिनेटली. ती मुळं जी आहेत ही अजून खोलवरती जात राहतील आणि ते सॉइलला लूज करतील ऍट वन पॉइंट. ठीक आहे, किंवा तुमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये ते डिफिकल्ट जातं जर तुमच्या झाडांची मुळं जर खाली वरती असतील. त्यामुळे आपल्याला सॉइल जी असते ही कम्प्लिटली प्लेन करावी लागते. ठीक आहे, एनीबडी वॉन्ट्स टू से समथिंग? आपलं डिस्कशन चालू असतानाही कुणाला जर काही शंका आली तर तुम्ही अनम्यूट करून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, द फोरम इज ओपन फॉर ईच अँड एव्हरी वन. ओके, so I'm expecting some doubts or some queries regarding our discussion, okay, from your side. असेल तर लगेच विचारत चला शंका. ठीक आहे, मग आपण ही साईट क्लिअर करतोय. ठीक आहे, पहिली गोष्ट. मग ती साईट क्लिअर करत असताना एक एरिया जो असतो, ठीक आहे, एक एक 1000 स्क्वेअर फूट जागा आहे, 2000 आहे, 10,000 स्क्वेअर फूट जागा आहे. मग ते जेसीबीला लमसम जेसीबी वरती जे वर्किंग असतं हे काही तासांवरती ठरवलं जातं. म्हणजे एक तासाला 1600 ते 2000 रुपये आपण चार्ज करत असतो मार्केटमध्ये. ठीक आहे, आता जास्त असेल रेट, सध्या वाढलेला आहे. ठीक आहे, डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्यामुळं हे रेट्स वाढलेले आहेत. ठीक आहे, सो साईट क्लिअरन्स फर्स्ट स्टेप, कन्स्ट्रक्शन स्टेप. ठीक आहे, आय होप यू गॉट दिस. सेकंड कन्स्ट्रक्शन स्टेप्स, मार्किंग दी लेआउट्स. आता यावरती आपलं डिटेल डिस्कशन झालेलं आहे. लेआउट्स म्हणजे नेमकं काय असतं आणि आपण कशा पद्धतीने पॉइंट्स फिक्सअप करतो. इट इज नथिंग बट इस्टॅब्लिशिंग द पॉइंट्स विथ रिस्पेक्ट टू दी सेंटर लाईन ऑफ युअर कॉलम्स. म्हणजे आधी कॉलमची पोझिशन फिक्स करता तुम्ही ग्राउंड वरती, त्या कॉलमची जी काही लेंथ असेल, जी काही त्याची विड्थ असेल, हे तुम्ही ड्रॉ करताय. ठीक आहे, त्यानंतर सेंटर टू सेंटर डिस्टन्स मेजर करताय. ठीक आहे, ही कॉलमची पोझिशन जी फिक्स करतो त्याला आपण मार्किंग द लेआउट्स असं म्हटलं जातं, और मार्किंग द पॉइंट्स. ठीक आहे, आणि दुसरा एक प्रकार असतो लेआउटचा की ज्यामध्ये ऍक्च्युअली तो बिल्डर तुम्हाला दाखवतो की तुमच्या घराच्या अवतीभोवती काय काय असणार आहे. जर नवीन कन्स्ट्रक्शन साईट असेल तर किती मीटर रस्ता आहे किंवा काय. ठीक आहे,
So that things are going to happen in our preparing the layouts. Two ways. First way, establishing the points with respect to the center line, okay, of your columns, that is fixing the positions of the column at actual ground. And second category of the layouts is that builder is going to show you, yes sir, तुमच्या घराच्या समोर 6 फूट 10 फूट रुंदीचा रस्ता आहे, 20 फूट रुंदीचा रस्ता आहे, तुमच्या घराच्या डाव्या बाजूला मंदिर आहे, उजव्या बाजूला हॉस्पिटल आहे, घराच्या पाठीमागं छान असं प्लेग्राऊंड आहे, काय काय अम्युनिटीज किंवा काय काय फॅसिलिटीज असतील त्याचे एक थोडक्यात चित्र असतं. तो पण एक लेआउटचाच प्रकार असतो. ठीक आहे, ज्याला रफ लेआउट्स असं म्हटलं जातं. ओके, आणि त्यानंतर ते फायनलाइज केले जातात. सेकंड पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकताय एक रोड कन्स्ट्रक्शन करत असताना, ठीक आहे, आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण काय करत असतो, अशा बॉर्डर्स मार्कआउट करतो आणि त्यानंतर ही ऍक्च्युअली जी काही विड्थ असणार आहे तुमच्या रस्त्याची त्यावढ्या विड्थ पर्यंत ह्या बॉर्डर्स आपण मार्कआउट करत असतो. ठीक आहे, त्यानंतर त्याचं ऍक्च्युअल एक्झिक्युशन होतं रोडचं. ओके, सो दिस इज दिस सेकंड स्टेप. थर्ड स्टेप इज नथिंग बट दी एक्सकॅव्हेशन अँड द पीसीसी. आता काय केलं जातं बघा, आपल्या बांधकामामध्ये काय करतो आपण, तर खड्डे घेत असतो. तुम्ही ऐकलं असेल खड्डे घ्यावे लागतात, खड्डे घ्यावे लागतात. खड्डे कधी घेतोय, जर तुमचं एक साधं बांधकाम असेल घराचं वगैरे, ठीक आहे, मग हे खड्डे घेऊन त्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं जातं, कॉन्क्रिटिंग केलं जातं. आणि या कॉन्क्रिटिंग वरती मग तुमचं फुटिंग आणि कॉलम फुटिंग म्हणजे हा पोर्शन येत असतो. ठीक आहे, मग एक्सकॅव्हेशन आणि पीसीसी तुम्ही बघितलं असेल फर्स्ट पिक्चर बघा तुम्ही. ठीक आहे, यामध्ये काय केलं रे, ही तुमची ग्राउंड लेवल आहे. माय पॉइंटर, आय एम स्क्रोलिंग द पॉइंटर, प्लीज ऑब्झर्व इट. ठीक आहे, ही तुमची ग्राउंड लेवल आहे, करेक्ट आहे. मग ग्राउंड लेवल पासून बघा खाली किती आले, अराउंड 1 to 2 मीटर्स अप्रॉक्सिमेटली खाली खोल घेतलेला आहे. ठीक आहे, हे खाली एक एवढ्या उंची डेप्थ पर्यंत का घेतलंय, कारण या डेप्थला त्यांना काय लागलाय, हार्ड सरफेस लागलाय. एक हार्ड स्ट्राटा ज्या जोपर्यंत तुम्हाला लागत नाही तोपर्यंत तुम्ही ती सॉइल एक्सकॅव्हेट करत असता बांधकामामध्ये. ठीक आहे, जोपर्यंत तुम्हाला हार्ड स्ट्रेटा लागत नाही तोपर्यंत तिथे ती सॉइल तुम्ही एक्सकॅव्हेट करत असता. कारण तुम्हाला एवढी उंच इमारत बांधायची असते किंवा एक मोठे हेवीली लोडेड स्ट्रक्चर बांधायचं असतं. मग तुमची सॉइल जर वीक असेल बिलो दिस युअर स्ट्रक्चर, ती जर वीक असेल तर काय होईल रे, तुमची जर माती एकदम कच्ची असेल तर तुमची बिल्डिंग उभं राहू शकते का, नाही राहणार, ती लवकर कोसळेल किंवा पडेल. बरोबर आहे. मग तुमचं घर लवकर पडू नये यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं तुमचा फाउंडेशनचा पार्ट. सगळ्यात महत्वाचं फाउंडेशन, माती कशी आहे आणि तुमचं फाउंडेशन कसं आहे. आणि हे फाउंडेशन कसं डिसाईड करत असतो, तर जोपर्यंत मला हार्ड स्ट्रेटा लागत नाही, काय, जोपर्यंत मला हार्ड स्ट्रेटा लागत नाही तोपर्यंत मी एक्सकॅव्हेशन करतोय. आपल्या सब डोमेन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग यामध्ये आपण हा पार्ट स्टडी केलता. कुठल्या सब डोमेन मध्ये स्टडी केलता, कोणाला सांगता येईल? मी बघतो किती जणांचा अभ्यास आहे आता चालू. आपण कुठल्या सब डोमेन मध्ये हा पार्ट स्टडी केला? जिओग्राफिकल इंजिनिअरिंग. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. ओके, गुड वन, गुड वन. अजून कुठल्या ब्रांच मध्ये बघितलं होता हा पार्ट? त्याचीच एक पॅरेंट ब्रांच आहे बघा जिओटेक्निकल. सॉइल इंजिनिअरिंग. येस, सॉइल, दॅट इज फाउंडेशन इंजिनिअरिंग. ओके, गुड वन. प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, आय एम एक्सपेक्टिंग सम रिस्पॉन्स फ्रॉम एव्हरीवन. हा, अभिजित, यू वॉन्ट टू से समथिंग? Okay. Okay. So in our geotechnical engineering, we have discussed this part. जोपर्यंत तुम्हाला हार्ड स्ट्रेटा लागत नाही तोपर्यंत तुम्ही ती सॉइल एक्सकॅव्हेट करत असता. ठीक आहे, मग ते 1 मीटर 2 मीटर 4 मीटर ते आपल्याकडे अशा काही साईट लोकेशन्स आहेत की जिथे तुम्ही 10-10 20-20 मीटर पर्यंत खाली गेलेले आहात. तिथे मग पाईल फाउंडेशन केलं जाते. ठीक आहे, कच्चीच माती आहे, काळी माती असेल, शेतीची माती असेल, मग हार्ड सरफेस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत एक्सकॅव्हेशन करतो. हे एक्सकॅव्हेशन तुम्ही जेसीबी द्वारे करू शकता किंवा बाय युजिंग मॅन पॉवर ही तुम्ही एक्सकॅव्हेशन करू शकता. हार्ड स्ट्रेटा एकदा मिळाला, हार्ड स्ट्रेटा म्हणजे काय, एकदम कठीण सरफेस आहे. ठीक आहे, कठीण सरफेस असतो पण त्या सरफेसला सुद्धा तुम्ही आधी कॉम्पॅक्शन करत असता, रोलिंग आणि कॉम्पॅक्शन करता त्याचं. ठीक आहे, रोड साईट वरती जर ज्यावेळेस कन्स्ट्रक्ट करायला जातात, बिल्डिंग साईट मध्ये नाही. बिल्डिंग साईट वरती बघा, आता हे सेकंड पिक्चर बघताय तुम्ही, हार्ड सरफेस. ठीक आहे, हा खड्डा आहे चौकोनी, हे आहे तुमचं फाउंडेशन डिटेल्स. ठीक आहे, हा तुम्हाला खड्डा कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ठीक आहे, हा खड्डा तुम्ही घेतलाय तुमच्या बांधकामामध्ये किंवा असा एकत्र डायरेक्ट अशा पद्धतीचा तुमचा एक्सकॅव्हेशनचा पार्ट असेल. ठीक आहे,
मग इथे खड्डा केल्यानंतर काय केलं, हा जो हार्ड सरफेस आहे या हार्ड सरफेस वरती बघा इथे यांनी कॉन्क्रीट टाकलं त्या माणसाने, हा असतो पीसीसीचा लेअर. आता पीसीसी या शब्दाचा अर्थ काय होतो, तो पीसीसी स्टँड्स फॉर युअर प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. व्हॉट इज पीसीसी? पीसीसी स्टँड्स फॉर प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. ठीक आहे, पीसीसीचा अर्थ होतो प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. यामध्ये रेन्फोर्समेंट किंवा लोखंड यूज करत नाही. म्हणजे आपण जे बार्स तुम्ही बघता ना बांधकामामध्ये, लोखंड टाय केलं जातं, बार्स बांधले जातात एकमेकांना. जर बार तुम्ही यूज करणार नाही, फक्त कॉन्क्रीट यूज करताय, वाळू, सिमेंट, खडी आणि पाणी. ठीक आहे, याचं जे मिश्रण असतं त्याला म्हटलं जातं प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, पीसीसी. तुमचं कॉन्क्रीट, थोडक्यात कॉन्क्रीटलाच प्लेन सिमेंट कॉन्क्रीट असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग हे कॉन्क्रीट त्यांनी टाकलेलं आहे. मग या कॉन्क्रीटिंग नंतर या कॉन्क्रीट वरती मग तुमचा कॉलम फुटिंग आणि कॉलमचा पोर्शन असतो. ठीक आहे, मग असे खड्डे घेतले जातात, छोटे छोटे खड्डे घेतले जातात. त्यानंतर त्याला कॉलम, तुमचा जो काही प्लॅन असतो त्या प्लॅननुसार खड्डे घेतले जातात. आणि खड्डे घेतल्यानंतर जिथे हार्ड सरफेस असेल त्या हार्ड सरफेस वरती हा पीसीसीचा लेअर टाकला जातो. ठीक आहे, आता हे खड्डे कसे घेतात, तर तुमच्या प्लॅन मध्ये ह्या फाउंडेशनची साईज दिलेली असते, किती बाय किती, 1 मीटर बाय 1 मीटरचा खड्डा घ्यायचा आहे का, 1.2 मीटर बाय 1.2 मीटर जनरली, किंवा 1.2 बाय 1.5 मीटर. तर ही साईज दिलेली असते, किती बाय कितीचा तुम्हाला खड्डा करायचा आहे. फक्त खालची डेप्थ मात्र डिपेंड करते हार्ड स्ट्रेटा किती डेप्थला तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे, खड्डा केलाय, त्याच्यामध्ये पीसीसी टाकलंय हार्ड स्ट्रेटावरती, आणि मग इथून तुमचा कॉलम तुम्ही उभा करत असता. ठीक आहे, समजली स्टेप नंबर 3, एक्सकॅव्हेशन आणि पीसीसी. यामध्ये काही शंका असल्यास विचारा, मराठीतही विचारू शकता. कसं करतो आपण एक्सकॅव्हेशन किंवा पीसीसी म्हणजे काय समजलंय आता. असे छानपैकी एक अखंड खड्डा असतो, हे एक जो एक्सकॅव्हेशनचा जो पार्ट असतो हा कशावरती डिपेंड करतो, तुमचं कुठल्या टाईपचं तुम्ही फाउंडेशन प्रोव्हाइड करणार आहात, शॅलो असेल, डीप आहे, किंवा मॅट किंवा राफ्ट फाउंडेशन असेल. ठीक आहे, त्यावरती ते डिपेंड करतात ते एक्सकॅव्हेशन किती आहे. संपूर्ण एरियाच पूर्ण खड्डा खांदायचा आहे का, त्या एरियातला जिथे तुमचे कॉलम येणार आहे त्याच ठिकाणी खड्डे घेतले जातात. तुम्ही म्हणताल सर हा खड्डे कसे घेतले जातात. ठीक आहे, जिथं ऍक्च्युअली तुमच्या हातात प्लॅन होता तो प्लॅन तुम्ही ग्राउंड वरती मार्कआउट केलाय. हे जर बघा आपलं सेकंड पिक्चर जे तुम्ही बघितलं ना, मार्किंग द लेआउट्स. ठीक आहे, हे बघितलंय. ठीक आहे, मग इथं कॉलम येणार आहे, इथं कॉलम आहे, 6 कॉलम आहेत बघा. मग 6 कॉलमच्या भोवती काय असतं, या कॉलमच्या भोवती तुमचा फाउंडेशनचा सेक्शन असतो, म्हणजे प्रोजेक्ट. ठीक आहे, की ज्यांनी ते डिझाईन दिलेलं आहे, ज्याला माहिती आहे इथे सॉइल कशी आहे, त्यानुसार हे ठरवतो की फाउंडेशनची साईज किती घ्यायची आहे. मग असे खड्डे करतो, जिथे कॉलम येणार आहे तिथे खड्डे घेतले जातात. ठीक आहे, ही आपल्या बिल्डिंग साईट वरची टेक्निक असते. तुम्ही अखंड पोर्शन डायरेक्टली रिमूव्ह करू शकता, पण कधी गरज पडते ज्यावेळेस हेवीली लोडेड स्ट्रक्चर तुम्ही बांधत असाल, एखादी इंडस्ट्री आहे, मोठमोठ्या मशीन्स तुम्हाला तिथं इन्स्टॉल करायच्या आहेत, अशा ठिकाणी. आपलं घर जर असेल तर अशा फक्त जिथे कॉलम आहे तिथे खड्डे घेतले तरी चालतात. ते डिपेंड करतं ह्या सॉइल कंडिशन आणि कुठल्या टाईपचं फाउंडेशन तुम्ही यूज करणार आहात, शालो आहे का डीप आहे, सॉइलचा नेचर कसा आहे त्यावरती गोष्टी. ठीक आहे, I hope I have cleared your doubts now. Still, if you have, you can unmute yourself and you can ask me. Okay, or you can put it in the chat box also. Randomly, I will check that chat box. Okay. Next step. बघितलंय. सो दिस इज कन्स्ट्रक्शन ऑफ द फाउंडेशन. जसं मी सांगितलं, आता बघा हे छान पिक्चर आहे, हा माणूस उभा आहे, कशात उभा आहे, हा फाउंडेशनचा तुमचा स्ट्रक्चर आहे, खड्डा आहे. ठीक आहे, जिथं कॉलम तुम्हाला उभा करायचा आहे, हे सेकंड पिक्चर मध्ये बघताय. ज्या पार्ट मध्ये जिथे कॉलम उभा करायचा आहे त्याच्या अवतीभोवती असा एक्सकॅव्हेशनचा खड्डा असेल, हा 1 मीटर बाय 2 मीटर, जे काय साईज तुम्हाला इंजिनियरने रिकमेंड केलेला आहे. आधी तुम्ही खड्डा घेतला, ठीक आहे, खड्डा घेतलाय, त्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग टाकलं. ठीक आहे, कॉन्क्रिटिंग टाकण्यापूर्वी तुम्ही काय करताय, अरे असं शेटरिंग केलं जातं, याला म्हटलं जातं शेटरिंग. इथं बघितलं ना, लाकडी प्लेट्स एकमेकांना कनेक्ट केलेल्या आहेत, याला म्हटलं जातं शेटरिंग वर्क, प्रोव्हिजन ऑफ युअर शटरिंग. मग अशा आधी प्लेट्स ठोकल्या जातात, त्या प्लेट ठोकल्यानंतर त्यामध्ये कॉन्क्रीट पोअर केलं जातं. कॉन्क्रीट पोअर केल्यानंतर हे बघताय तुम्ही, कॉलमची जाळी आहे, याला कॉलमची जाळी असं म्हटलं जातं. ठीक आहे, रेन्फोर्समेंट्स आर गेट टायर्ड विथ इच अदर विथ रिस्पेक्ट टू दी डिझाईन. हे डिझाईन आलेलं असतं, त्या डिझाईन नुसारच
हे रेन्फोर्समेंट एकमेकांना टाय केली जाते. म्हणजे किती MM डायमीटरचा बार वापरताय, 10 MM डायमीटर आहे, 12 MM आहे, 16 MM आहे, 20 MM डायमीटर बार आहे. त्यानंतर किती बार वापरायचे, 1 2 3 4 किती बार वापरायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, 6 बार वापरायचे आहेत, 8 बार वापरायचे आहेत. त्या बार एकमेकांना कशा पद्धतीने कनेक्ट केले हे डिझाईन नुसार असतं. आपण सिव्हिल इंजिनियर्स हे डिझाईन तयार करत असतो की स्टीलची जाळी कशी असली, कॉलमची जाळी कशी असली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर ती इथं पुटअप केली जाते, ज्यावरती तुमचा PCCचा बेड असेल आणि त्यानंतर त्यामध्ये परत कॉन्क्रिटिंग फिलअप केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर परत कॉन्क्रिटिंग फिलअप केलं जातं. तर अशा पद्धतीने का फाउंडेशनचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. ठीक आहे, सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. समजलंय कसं असतं कन्स्ट्रक्शन ऑफ द फाउंडेशन. हे बघा किती व्यवस्थित हा सेक्शन कट केलाय त्यांनी. हार्ड सरफेस 1 मीटर, एक कसं 4-5 मीटर असं 4-5 फूट उंची असणार आहे. या माणसाची उंची जरी 6 फूट धरली, 5 फूट जरी धरली तरी 4 फूट तुमची उंची असणार आहे ग्राउंड सरफेस पासून खाली बघा. ठीक आहे, त्यावरती तुमचं PCCचा लेअर आणि त्याच्यावरती मग हे तुमची कॉलम फुटिंगची जाळी जी काय असेल ते. आर यू गेटिंग एव्हरीवन? नोट्स मध्ये हा पार्ट मध्ये लिहिण्याची आवश्यकता. ठीक आहे, ही PPT किंवा आपल्या चॅप्टर नंबर 1च्या ज्या नोट्स आहेत ना, ते मी तुमच्या स्टडी मटेरियलच्या लिंक मध्ये मी ते अपडेट करेन. ठीक आहे, आजच शक्य तुम्ही अपडेट करेल आज संध्याकाळपर्यंत, जेणेकरून मग तुम्हाला, आणि जो पार्ट मी अपडेट करेल PPT ज्यावरती आता आपण डिस्कशन करतोय, तो पार्ट तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये कॉपी करायचा आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्ही ह्या जस्ट पिक्चर्स तुमच्या मोबाईल मध्ये त्याचा फोटो घेऊ शकता. तुमच्या इन्फॉर्मेशन साठी सांगतो या. ठीक आहे, कसं असतं, कशा स्टेप्स असतात. काही निवडक स्टेप्स घेतलेल्या आहेत ज्या महत्वाच्या आहेत. सर, हा, युनिट टेस्टला MCQs येणार आहेत ना? येस, कशा प्रकारे येणार MCQ? आपली जी युनिट टेस्ट होणार आहे पहिली, ठीक आहे, ही प्युअरली MCQ बेस्ड असणार आहे. आणि MCQ जे असणार आहेत हे आपल्या चॅप्टर वरती डिपेंड करते. म्हणजे तुमचा चॅप्टर नंबर 1 फर्स्ट चॅप्टर जो आहे, याचा जो सिलेबस आहे, म्हणजे डेफिनेशन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, स्कोप ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, देन सब डोमेन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यानंतर तुम्ही रोल स्टडी केलाय, आता तुम्ही स्टेप स्टडी करणार आहात, त्यानंतर रोडचा पार्ट तुम्ही स्टडी करणार आहात. म्हणजे आपल्या चॅप्टर नंबर 1चा जो सिलेबस असणार आहे, त्या सिलेबस वरतीच हे MCQs तुम्हाला विचारले जातील. जसं तुम्ही 12वीला CETची एक्झाम दिलेली आहे, तुमच्या CETचा जो काही सिलेबस असेल किंवा 12th स्टँडर्डचा सिलेबस, तसंच आपला जो चॅप्टर नंबर 1 आहे, आपल्या पहिल्या टेस्टला चॅप्टर नंबर 1च असणार आहे, फक्त पहिल्या चॅप्टर वरतीच असणार आहे. त्यामुळे पहिल्या चॅप्टरचा अभ्यास चालू करा, सिलेबस जो काही असेल तो त्यानुसार. ठीक आहे, त्यासाठी नोट्स ज्या आहेत त्या मी आजच ऍड करणार आहे. MCQs बेस्ट असणार आहे. तुमचा एक क्वेश्चन असेल, त्याला 4 ऑप्शन्स असतील, तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. ठीक आहे, जसे तुम्ही 12वीला CETची एक्झाम दिली त्यानुसार, आणि 20 मार्कांची असणार आहे एक्झाम. अजून काही शंका याबद्दल? Anything, any clarity regarding this? No, sir. Okay, चलो, so let's move ahead. Steps number 5. ठीक आहे, प्लिंथ बीम अँड स्लॅब कन्स्ट्रक्शन. बघा, आता पूर्वीच्या पिक्चर मध्ये बघितलं आपण, तो माणूस खड्डा घेतोय, बरोबर आहे. मग त्या खड्ड्यामध्ये हा जो कॉलम आहे ना उभा केलेला, पॉइंटर दिसतोय माझा सर्वांना? माझा पॉइंटर इझिली स्क्रोल होतोय का रे? कॅन यू गिव्ह मी द आन्सर? नाही सर, अडकतंय ना. हा, द प्रॉब्लेम दॅट आय एम फेसिंग. ओके, मी ऑब्झर्व करतो, तो बिचारा रन होत नाही स्मूथली. असू द्या, लेट होतोय सर ते. हो लेट होते, काय कळत नाही मला कशामुळे. I also don't know why it not responding properly. ठीक आहे, असू द्या. माझा माऊस मी स्क्रोल करतोय. ठीक आहे, हा, अनिरुद्ध, यू वॉन्ट टू से समथिंग? अनिरुद्ध सपाटे, यू हॅव रेज्ड हँड. नाही सर, ते चुकून झालं. ओके, MCQ बद्दल तुम्हाला गाईडलाईन्स सांगितले आहेत. आय थिंक त्या क्लिअर असतील आता. ठीक आहे, सो द पॉइंट दॅट वी आर डिस्कसिंग
दॅट इज कन्स्ट्रक्शन ऑफ द प्लिंथ बीम अँड द स्लॅब कन्स्ट्रक्शन. आता बघा, पूर्वी आपण पहिल्या पिक्चर मध्ये बघितलंय काय केलंय, खड्डा घेतलाय, खड्ड्यामध्ये त्यांनी पीसीसीचा बेड टाकला, त्यावरती तुमची फुटिंग रेस्ट करणार, फुटिंग वरती कॉलम येतोय, हाच कॉलम वरती आलाय बघा आता. ठीक आहे, आय विल यूज अगेन द पॉइंटर. Can you able to see the arrow? White. Yes, sir. Yes. Okay. So हा जो कॉलम तुम्ही बघताय, ठीक आहे, हा कॉलम काय होता रे, आपला जो खाली फाउंडेशनचा पार्ट आहे ना, फाउंडेशनच्या पार्ट पासून असं वरती आला. ठीक आहे, खाली तुमचा फाउंडेशनचा पार्ट असणार आहे, फुटिंग असेल कुठल्या तरी एका प्रकारची. ठीक आहे, स्क्वेअर, रेक्टँगल अशी काहीतरी फुटिंग असणार आहे. ठीक आहे, आणि त्या फुटिंग वरती तुमचा कॉलम उभा केलाय आणि हे कॉलम असं वरती आलाय. मग हे कॉलम उभा करत असताना, ठीक आहे, तुम्ही इथे भर टाकता, बघितलं तुमच्या घरामध्ये बघितलं असेल तुम्ही, भर टाकली जाते, ज्याला प्लिंथ लेवल असं म्हटलं जातं. ठीक आहे, प्लिंथ बीम किंवा प्लिंथ लेवल असं म्हटलं जातं. हे 0.6 मीटर उंच असते ग्राउंड सरफेस पासून वरती, किंवा आपण तिथून घेतो जिथून तुम्ही हे केलेलं आहे. आधी पूर्ण खड्डा भरला जातो, मग तुमची ग्राउंड सरफेस असणार आहे, ग्राउंड लेवल असणार आहे, ही ग्राउंड लेवल आहे. ठीक आहे, आणि ग्राउंड लेवल पासून वरती परत घर उचललं जातं आपलं. मग ते जवळपास अर्धा मीटर वरती घर उचलत असतो, 0.6, आणि जे उंची प्रोव्हाइड करतात त्याला प्लिंथ लेवल असं म्हटलं जातं. आता हे डिपेंड करतं बरं का, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं चित्र बघायला भेटेलच असं नाही, पण मोस्ट ऑफ द प्लेसेस यू विल कम टू नो अबाउट दिस. अशा पद्धतीने भर टाकण्यात येते. तुम्ही बघितलं असेल रबर सोलिंग, मोठमोठे बोल्डर्स टाकले जातात, दगड टाकले जातात, खडी टाकली जाते, घर असं उंच उचललं जातं आपलं. ठीक आहे, भर टाकणे म्हणतात त्याला. मग अशी भर टाकली जाते. भर टाकल्यानंतर खाली ग्राउंडला हे बीम्स प्रोव्हाइड केले जातात, त्याला प्लिंथ बीम असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला, प्लिंथ बीम्स. खाली जो तुम्ही प्रोव्हाइड बघताय हा, दीज आर युअर प्लिंथ बीम्स. ठीक आहे, मग कॉलम उभे झाल्यानंतर आपण भर टाकतोय, रबर सोलिंग असेल, मुरुम असेल किंवा पीसीसीचा बेड असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने याच्यामध्ये भर टाकणार. आता सध्या दिसत नाही इथे भर. ठीक आहे, याच्यामध्ये भर टाकतो. ती कॉलम जे काय साईज असेल त्यानुसार तो कॉलम उभा केला जातो, याला ग्राउंड किंवा प्लिंथ बीम असं म्हटलं जातं. सॉरी, बीम्स कन्स्ट्रक्ट केले जातात की जे ग्राउंड बीम्स किंवा प्लिंथ बीम ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर हे प्लिंथ बीम झाले, तुमचा कॉलम उभा केलाय, त्यानंतर येते आपली नेक्स्ट स्टेप. ठीक आहे, हा कॉलम कन्स्ट्रक्शन. सो दॅट इज आवर नेक्स्ट स्टेप. बघा आता मस्तपैकी हा आधी आपला खड्डा होता बघा, हा इकडे तुम्ही जो फर्स्ट पिक्चर बघताय तुम्ही, इथं दिलेलं आहे व्हर्टिकल बार्स म्हणजे तुमचं कॉलमचे रेन्फोर्समेंट असणार आहेत, रिंग टाय किंवा रिंग्स किंवा टाय ज्याला म्हटलं जातं. हे कॉलम, हे जे बार्स आहेत एकमेकांना टाय करण्यासाठी परत अजून एक बार वापरला जातो, प्लेन बार. ठीक आहे, हे हा जो बघताय ना, ठीक आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, सी द माउस विच आय एम स्क्रोलिंग. ठीक आहे, पॉइंटर बघा माझा माउसचा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, म्हणजे हे जे बार आहेत त्यांना परत टाय करण्यासाठी अजून छोटे बार वापरले जातात, त्याला स्टिरप्स असं म्हटलं जातं आपल्या लँग्वेजमध्ये, रिंग्स, टायर्स किंवा स्टिरप्स. ठीक आहे, मग हा आधी आपला खड्डा होता बांधकामाचा. ठीक आहे, खाली फाउंडेशन होतं, त्यानंतर कॉलम उभा केलाय, उभा केल्यानंतर ठीक आहे तुम्ही भर टाकली, भर टाकल्यानंतर असा प्लेन सरफेस दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, असा प्लेन सरफेस दिसतोय. त्या प्लेन सरफेस वरती परत असा कॉलम आलाय तुमचा वरती. ठीक आहे, या कॉलमला नंतर शटरिंग प्रोव्हाइड केलं जातं, त्याला काय केलं जातं, शटरिंग प्रोव्हाइड केलं जातं, वुडवर्क. आणि हे शटरिंग प्रोव्हाइड केल्यानंतर मग यामध्ये तुमचं कॉन्क्रीट फिलअप करून ते कॉलम कम्प्लीट केले जातात. ठीक आहे, प्लिंथ बीम झालाय, प्लिंथ बीम नंतर मग हे कॉलम उभे केलेले आहेत, त्याला शटरिंग प्रोव्हाइड केलं जातं. शटरिंग प्रोव्हाइड केल्यानंतर मग त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरलं जातं. ठीक आहे, हे आहे तुमच्या कॉलम कन्स्ट्रक्शन बद्दल इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आता हे जे कॉन्क्रीटिंग भरलं जातं, नेहमी लक्षात ठेवायचं, आपण जे कॉन्क्रीट टाकत असतो एखाद्या स्ट्रक्चर मध्ये, हे कॉन्क्रीट, दिस कॉन्क्रीट शुड नॉट फॉल फ्रॉम अ हाईट मोर दॅन 1 मीटर. दिस कॉन्क्रीट शुड नॉट फॉल फ्रॉम ऑन द सरफेस फ्रॉम अ हाईट मोर दॅन 1 मीटर. मग तुम्ही म्हणताल सर हा तर कॉलम खूप उंच आहे, फ्लोर टू फ्लोर हाईट ही माझी 10 फुटापर्यंत असते, म्हणजे
घराचा बॉटम जे फरशीपासून वरचा स्लॅब ही उंची तुमची कमीत कमी 10 ते 12 फूट आहे. मग एवढ्या जर उंचावरती जर कॉलम म्हणजे तुम्ही शटरिंग केल्यानंतर कॉलम त्याच्यामध्ये कॉन्क्रीट टाकायला लागले तर मग ते कॉन्क्रीट खराब होणार आहे. कारण 1 मीटर पेक्षा जास्त उंचीवर कॉन्क्रीट टाकू नये. का टाकू नये? कॉन्क्रीटमध्ये सेग्रिगेशन होतं, म्हणजे खराब होतो कॉन्क्रीट. ठीक आहे, त्यामुळे आपण टाकत नसतो. ओके, मग याच्यासाठी काय केलं जातं तर पाईप्स यूज करतात कॉन्क्रीटचे. मग त्याद्वारे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये कॉन्क्रीट फिलअप करू शकता स्टेप वाईज, स्टेजेस वर. ठीक आहे, कॉन्क्रीटचा पंप असतो, डायरेक्ट सोडला जातो, त्यामधून ते कॉन्क्रीट खाली पडतं मग. ठीक आहे, आणि हा पंप ऍट दी बॉटम पर्यंत जातो. ठीक आहे, त्या लेवल पर्यंत कुठेही नेऊ शकता तुम्ही त्याला. ओके, एकदम उंचावून टाकण्याची गरज पडत नाही. नेक्स्ट पार्ट. जर समजलं नाही तर लगेच मला पॉइंट आउट करा, सर हा पॉइंट परत एकदा रिपीट करा समजला नाही म्हणून. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट इज नथिंग बट मॅशनरी कन्स्ट्रक्शन. आता हे मॅशनरी कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? भिंत उभा करणे, थोडक्यात आपल्या बोली भाषेत बोलायचं झालं तर. ठीक आहे, भिंत उभा करणे. आता ही भिंत बांधली जाते. आता आपलं घर जे आहे, आधी काय केलं जातं रे? आधी असतो तुमच्या फाउंडेशनचा पार्ट, फाउंडेशन नंतर प्लिंथ बीम नंतर कॉलम उभे केले जातात, कॉलम नंतर बीम असतात. ठीक आहे, आणि बीम नंतर तुमचा स्लॅब असणार आहे. मग हा स्लॅब पडला की मग तुम्ही वीट बांधकाम करता. आता इंजिनियर्स वेगवेगळ्या प्रकारे बांधतात. काही इंजिनियर काय करतात, वीट बांधकाम करून मग स्लॅब टाकतात, आणि काही इंजिनियर स्लॅब बीम झालं, कॉलम उभे केले की मग तुमचं विटेचं बांधकाम करतात. ठीक आहे, कशा पद्धतीने आधी तशी ट्रेंड होती की विटे बांधकाम करायचे मग स्लॅब बांधायला जायचे. ठीक आहे, आता तसं नाही बघायला भेटणार. स्लॅब कॉलम म्हणजे स्लॅब बीम आणि कॉलम हे जे आपले स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहेत, आधी याचं कन्स्ट्रक्शन केलं जातं, त्यानंतर आपल्या ब्रिक वर्क कडे येतो आपण. याला म्हटलं जातं ब्रिक वर्क. ठीक आहे, वीट बांधकाम, भिंत उभा करायची. मग कसं केलं जातं ह्या बघताय तुम्ही. माणूस काय करतो रे? छान, आधी तो काय करतो, एक सिमेंट मॉर्टरचा पेस्ट तयार करत असतो. सिमेंट मॉर्टर म्हणजेच काय तर वाळू, सिमेंट आणि पाणी. वाळू, सिमेंट आणि पाणी याचं मिश्रण, त्याचं तो मिश्रण तयार करतो. तो तयार केलेलं मिश्रण त्यानंतर असं छानपैकी टाकत असतो. हे बघा त्याच्या हातामध्ये थापी आहे. ठीक आहे, आणि हे थापी नंतर हे बघताय, दिस इज युअर सिमेंट मॉर्टर. असं अथरलं जातं ते मॉर्टर, आणि त्यानंतर एक एक वीट रचली जाते एका विशिष्ट पद्धतीने. इंजिनिअरिंग स्टाईल, टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, म्हणजे एक वीट उभी आहे, 2 विटा आडव्या आहेत, 2 विटा उभ्या आहेत, 1 विटा आडवी आहे. त्याला बॉन्ड्स असं म्हटलं जातं. म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही त्या विटांची रचना करणार आहात. ठीक आहे, आयदर लेंथ वाईज और विड्थ वाईज, किंवा 2 विटा म्हणजे एक विट ही अलॉंग द लेंथ आहे, दुसऱ्या 2 विटा अलॉंग द विड्थ आहे. माझ्या व्हिडिओवरती तुम्ही स्क्रोल करा. ठीक आहे, पिन करा. बघा मी दाखवतो एक्झाम्पल. मोबाईल आहे माझ्या हातामध्ये. ठीक आहे, एक विट अशी आडवी लावतोय, एक विट अशी आडवी लावतोय, दुसऱ्या 2 विटा आहेत अशा उभ्या लावतोय. एक विट परत आडवी, 2 विटा उभ्या. ठीक आहे, एक विट आडवी, 2 विटा उभ्या. तर अशा पद्धतीने एका अशा विशिष्ट पद्धतीने त्याची रचना केली जाते. ठीक आहे, त्याचा मेन पर्पज आहे स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करण्यासाठी, वॉलची स्ट्रेंथ. ठीक आहे, आपल्याकडे 2 बॉन्ड्स यूज करतात, ऍशलर बॉन्ड आणि इंग्लिश आणि फ्लेमिश बॉन्ड, की ज्यामध्ये अशा पद्धतीने रचना केली जाते. आता हा जो विटेचा भाग असतो, ज्याला तुम्ही म्हणता की नाही सर असा आडवा, मी अलॉंग द लेंथ अशी विट ठेवलेली आहे, माझ्या व्हिडिओकडे बघा. हा जो असतो ना अलॉंग द लेंथ, याला स्ट्रेचर पोर्शन म्हणतात. काय म्हणतात याला? स्ट्रेचर पोर्शन. ठीक आहे, आणि जर असा भाग जर तुम्ही विटेचा पुढचा भाग जर तुम्ही प्रोव्हाइड करणार असेल अलॉंग दी विड्थ, त्याला म्हटलं जातं हेडर पोर्शन. ठीक आहे, हेडर्स. सो अल्टरनेट हेडर स्ट्रेचर, एक हेडर एक स्ट्रेचर, एक हेडर एक स्ट्रेचर, किंवा सगळे स्ट्रेचर किंवा सगळे हेडर, अशा कुठल्याही पद्धतीने तुम्ही विटांची रचना करू शकता. म्हणजे अलॉंग लेंथ वाईज ठेवा किंवा विड्थ वाईज ठेवा, लेंथ वाईज विड्थ वाईज अशा कॉम्बिनेशन मध्ये ठेवा, कशा पद्धतीने अरेंजमेंट करा. ठीक आहे, मग ते बघताय तुम्ही एक अशा विटा छान पद्धतीने तो रचतोय, आणि अशा पद्धतीने तुमच्या विटेचं बांधकाम केलं. आता बांधकाम करत असताना बघा इथे अशी दोरी दिसते तुम्हाला. ठीक आहे, हे कशासाठी बांधतात सांगता येईल का कुणाला? विट बांधकाम करत असताना तुम्ही वळंबा बघितला असेल, लंबाव कशासाठी वापरतात? विटा येण्यासाठी, काय होण्यासाठी? एका लेवल मध्ये Yes. लेवलच्या खाली लेवलिंग साठी. करेक्ट 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 आन्सर. जे काय आपण वीट बांधकाम करणार आहोत, ब्रिकवर्क करणार आहोत, ते एका लेवल मध्ये राहण्यासाठी. ठीक आहे, आपण ते प्लंब ऑफ किंवा वळंबा यूज करतात. आणि बऱ्याचशा इंजिनियर्सला हा वळंबा माहित नसतो, सिव्हिल इंजिनियरला वापरता येत नाही, तो कसा वापरायचा. ठीक आहे,
शिकताल तुम्ही तुमच्या इफ यू आर सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स. ठीक आहे, कारण ते महत्वाचा पार्ट आहे. कुठल्या सिलेबस मध्ये नाही येतो भाग की वळंबा कसा वापरावा, हाऊ टू यूज द प्लंब. प्लंब हा कन्सेप्ट आहे, म्हणजे काय असतं हे माहित असतं मुलांना, बट हाऊ टू यूज इट ऍट ऍक्च्युअली वेल वर्किंग ऑन द साइट स्टुडंट्स आर नॉट नाईन. ओके, आय एम देअर टू टेल यू इफ यू आर डीलिंग विथ आवर सिव्हिल इंजिनिअरिंग सेक्टर. ठीक आहे, त्यानंतर असतात छानपैकी बघा असं विटेचं बांधकाम केलेलं आहे, विटा रचल्यात एकमेकांवरती, अलॉंग दी लेंथ, त्याच्यानंतर अलॉंग दी विड्थ अशी विट ठेवलेली. आपण हा एक आरसीसी पार्ट किंवा एक पीसीसीचा लेअर तुम्ही असा बघितला असेल. ठीक आहे, ही तुमच्या घराची खिडकी आहे किंवा हा दरवाजा असेल. ठीक आहे, यावरती अशा प्रोजेक्शन्स केले जातात बाहेर, याला बिअरिंग्स असं म्हटलं जाते. खिडकीचा बॉटम लक्षात ठेवा, खिडकीचा हा जो बॉटम लेअर आहे, ठीक आहे, बॉटम लेवल आहे, याला म्हटलं जातं सील लेवल, SILL, सील लेवल. खिडकीची जी टॉप लेवल असते किंवा डोअरची जी टॉप लेवल असते तुमच्या, याला म्हटलं जातं लिंटेल लेवल. काय म्हटलं जातं त्याला? लिंटेल लेवल्स. मग हे लिंटेल मध्ये तुमच्या पीसीसीचा एक बेड असतो, किंवा पीसीसी असेल किंवा आरसीसी असेल. ठीक आहे, त्याचा एक लेअर टाकला जातो, 4 ते 6 इंचाचा थिकनेस असतो त्याचा. ठीक आहे, मग हे कन्स्ट्रक्शन, परत ही पण एक महत्वाची स्टेप असते आपल्या कन्स्ट्रक्शन मधले. ठीक आहे, हे लिंटेल प्रोव्हाइड करणे. ठीक आहे, ओव्हर युअर डोअर्स और ओव्हर युअर विंडोज. ठीक आहे, हा जो पोर्शन असतो याला लिंटेल असं म्हटलं जातं, टॉप लेवल ऑफ द विंडो, दॅट वी कॉल्ड इट एज लिंटेल्स. आणि हा जो पार्ट बाहेर आलाय बघा, ठीक आहे, खिडकीचा एवढीच आहे ना माझी. ठीक आहे, बघा आपला पॉइंटर स्लोली मूव्ह होतोय, पण याच्या बाहेर पार्ट आलेला, याला म्हटलं जातं बिअरिंग्स. जो बाहेर पार्ट प्रोजेक्ट झालेला आहे याला काय म्हटलं जातं? बिअरिंग्स. ठीक आहे, मग ही सुद्धा आपल्या कन्स्ट्रक्शन स्टेप मधली एक महत्वाची आहे, कारण याच्यानंतर इथे तुमच्या दरवाजाची किंवा विंडोची फ्रेम ही फिक्स केली जाते, आणि त्यानंतर मग तिथं विंडो बसवली जाते. ठीक आहे, तुमची कशी विंडो असेल, स्लायडिंगची विंडो असेल, कशी पण जुन्या काळातली आपली पॅनल विंडो असेल. ठीक आहे, ते फ्रेम फिक्स करण्यासाठी हा महत्वाचा पार्ट आहे. हा कशासाठी इथं बांधतात रे? कारण हा विंडोवरती जो काही लोड येणार आहे ना, तो लोड डिस्ट्रीब्यूट व्हावा इव्हनली. ठीक आहे, कारण इथं गॅप आहे ना, आणि वरती लोड येतो वरतून, त्यामुळं हा पार्ट इथे कन्स्ट्रक्ट केला जातो. ठीक आहे, अंडरस्टँड होईल तुम्हाला इझिली कशासाठी करतात हा. ओके, सो ओनली 2 minutes आर लेफ्ट टू कन्क्लूड आवर सेशन. सो I will take attendance at this moment. If you have the doubt, please let me know. जर कुणाला काही शंका असल्यास तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा अनम्यूट करून विचारा. So 1 minute is left to conclude our session. If you have the doubts, please ask me. विचारू शकता तुम्ही. आणि पुढचे लेक्चर आपलंच असणार आहे. ठीक आहे, आय विल गिव्ह यू द ब्रेक ऑफ अराउंड 10 minutes. ठीक आहे, फ्रॉम ऑनवर्ड्स. व्हॉट्स द टाइम राईट नाउ? इट्स 3:10. Okay, at 3:15 we are having the next lecture na. Okay, so around 3:15 to 3:17, 3:18 आपण पुढचं सेशन चालू करूया. त्यावेळेस आपण पुढच्या काही स्टेप्स अजून मी तुम्हाला डिस्कस करेल, आणि मग आपण आपल्या लास्ट पॉइंट कडे मूव्ह करणार आहोत चॅप्टरच्या, इंट्रोडक्शन टू रोड्स अँड ऑल दॅट. ओके, if you don't have any doubt, I will close this meeting right now.